आपण जी कविता आज अभ्यासणार आहे त्या कवितेचं नाव आहे घेता. कवी विंदा करंदीकर हे या कवितेचे कवी आहेत. पहिल्याच ओळीमध्ये सांगितले की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. या ठिकाणी दानाबद्दल सांगितलेलं आहे. दानशूर वृत्ती कशी असली पाहिजे. या ठिकाणी असं एक सुभाषित दिलेलं आहे, हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. म्हणजे दान करणे हाच हाताचा अलंकार आहे. आपण हातामध्ये अंगठ्या वापरतो, कड वापरतो, वेगवेगळे अलंकार असतील, परंतु या सगळ्या अलंकारापेक्षा हाताचा अलंकार हे दान करणं हेच आहे. मग इतर दागिन्यांचा काय उपयोग? खरोखर सुभाषितात महान अर्थ दडलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला तर दानाची महान परंपराच लाभली आहे. मग दानाच्या बाबतीमध्ये कोणकोणती उदाहरणं आपल्याला सांगता येतील? एक, महाभारतामध्ये कर्ण हा अत्यंत दानशूर होता. कर्णानं आपल्या स्वतःला मिळालेले जे कवच कुंडल होते ते कवच कुंडल सुद्धा दान म्हणून त्याने देऊन टाकले. एका पक्षाला वाचवण्यासाठी आपल्या मांडीचे मांस देणारा राजा शिबी हे एक दुसरं उदाहरण सांगता येईल. किंवा स्वप्नात दिलेल्या शब्दाखातर आपले राज्य दान करणारा राजा हरिश्चंद्र. अशी कितीतरी उदाहरणं इतिहासात आपल्याला आजही सांगता येतील, अजरामर असलेली उदाहरणं आहेत. आणि सगळ्यात शेवटी मग कवीनं तेच सांगितलेलं आहे, निर्मळ वृत्तीने दिलेले दान माणसाचे जीवन कृतार्थ करते. देणाऱ्याचे हात हे या निर्मळ वृत्तीचे प्रतीक आहे. मग कवी विंदा करंदीकर घेता या कवितेमधून निसर्गातील कोणकोणत्या गोष्टीतून काय काय घ्यावं? हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. आता या ठिकाणी काय सांगितलंय? परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या. म्हणजे वृक्ष असेल किंवा नदी असेल हे दुसऱ्यांसाठीच उपयोगी पडत असतात. दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यासाठीच झाडं फळं फुलं देत असतात. नद्या सुद्धा दुसऱ्यांना पाणी देण्यासाठीच वाहत राहतात. मग ही निसर्गातली सगळी उदाहरणं आहेत. झाड, नदी, सूर्य, चंद्र हे अत्यंत निस्वार्थीपणाने कोणताही भेदभाव न करताना दुसऱ्याला देत असतात. म्हणजे स्वतः झाडाला फळ लागतं पण झाड एकही फळ खात नाही, ते दुसऱ्याला देत राहतं. त्याप्रमाणे निसर्ग हा एक मोठा दाता आहे, देणारा आहे. दानशूर वृत्तीचा एक महत्वाचा एक भाग आहे. दातृत्वाचा गुण आपण त्यांच्याकडून शिकला पाहिजे. निसर्गाकडून काय शिकलं पाहिजे? दातृत्व. माळरानावर गालिच्या सारखी वाटणारी शाल हिरव्या रंगाची मऊ मुलायम पसरली आहे असं वाटते. हिरवा रंग हे समृद्धी, शांतता, संपन्नतेचे प्रतीक आहे. या हिरवळवर पिवळी पडलेली गवताची पाती किंवा गवतावर डुलणारी पिवळसर गवत फुले आहेत. आणि पिवळा रंग हे तेजाचे, प्रसन्नतेचे प्रतीक आहे. शीतल भासणाऱ्या हिरव्या पिवळ्या माळाकडे बघून आपण क्रोध न करता शांत राहावे. त्यामुळे बऱ्याच समस्यांचे निराकरण होते हे शिकावे. त्यानंतर शालीमध्ये शरीराला ऊब मिळतो. मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला, एखाद्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण शाल श्रीफळ देतो. शाल हे प्रेमाचं उभेच एक लक्षण आहे. सुख समाधान लाभते. तशीच प्रेमाची ऊब, सुख समाधान
आपण इतरांना द्यावी. कणखरपणे उभे असलेले अवघड अभेद्य सह्याद्रीचे कडे पाहून संकटांना कणखरपणे सामोरे जाण्याची ताकद मिळते. मग या पहिल्या कडव्यामध्ये हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. दुसरं कडवं आहे, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. आता या ठिकाणी नानाविध आकार, सर्जनशीलता, नवनिर्माण क्षमता ही आपण घेतली पाहिजे. मग या ठिकाणी काय सांगितलं, कवींनी या कडव्यात ढगाचा उल्लेख वेडे पिसे ढग असा केलाय. ढगांना असा एकसारखा कुठला आकार असत नाही, विशिष्ट आकार नसतो, ते साचेबंद नसतात. या ढगांना पाहून वेगवेगळ्या कल्पना आपल्या मनात येत असतात. तुम्ही कधी पाहिलं असेल, ढगांकडे पाहत असताना आपल्याला उच वाटतं, अरे च्या या ढगामध्ये हत्तीचा आकार तयार झालाय बरं का, अरे याच्यामध्ये वाघाचा, सिंहाचा आकार दिसायला लागलेला आहे, अरे ती सिंहाची आयाळ दिसते. म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या कल्पना आणि त्याचं प्रतिबिंब त्या ढगातील विविध आकारामध्ये आपल्याला दिसायला लागतं. म्हणूनच या ढगांकडे पाहत असताना वेडे पिसव असं म्हटलेलं आहे. ढगासारखेच आपणही वेडे पिसे आकार घ्यावेत. म्हणजे चाकोरीबद्ध साचेबंद जीवन सोडून आपण आपल्या हितासाठी, आनंदासाठी, भल्यासाठी तसेच इतरांसाठी थोडे मुक्त मनमोकळे जीवन जगावे. नियमबद्ध चाकोरीबद्ध जीवन वृक्ष निरस कंटाळवाणे वाटत असल्यास अवखळपणे बंधमुक्त जीवन जगावे व जीवनाचा आनंद घ्यावा. आपला आकार, आपला मार्ग आपण शोधावा. म्हणजे नुसतं या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे म्हणत असताना आकार, वेगवेगळे आकार, म्हणजे आपलं जीवनामध्ये विविधता असली पाहिजे. आपला मोठा भाऊ मेडिकलला गेला म्हणून मी मेडिकलला गेलो, माझा काकाचा मुलगा इंजिनियर झाला म्हणून मी इंजिनियर, हा वेगळेपण. आणि आपल्याला ज्याच्यात आवड आहे, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याबद्दल आपण ते करत राहावं. आणि जे काल मी तुम्हाला सांगितलं की रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, त्याचा अर्थ पण पहा. पृथ्वीला आपण धरणी माता मानतो. ज्याप्रमाणे आपण आई आपल्या मुलांमध्ये मतभेद करत नाही, त्यांचे अपराध चुका पोटात घालते, त्यांच्या भल्यासाठी कल्याणासाठी झटते, त्याचप्रमाणे पृथ्वी मानवाने केलेले अत्याचार कृतघ्नता सहन करते. अहो किती जंगल तोडून तिथं गावाच्या गावा वसवले, म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध माणसं गेले. आता आपण दुसऱ्या देशामध्ये पाहतो, माणसाचं अन्न हे मांसाहार कधीच नाही, पण माणूस काही पण खायला लागतो. दुसऱ्या देशामध्ये तर काही पण खातात म्हणे. आणि मग त्याचा परिणाम आता जे कोरोना झालेला आहे, मग वेगवेगळे विषाणू जीवाणू येतात आणि मग संसर्गजन्य रोग वाढायला लागतो. मग पृथ्वी किती सहन करते बघा. सगळ्या माणसांनी केलेले अपराध ती पोटामध्ये घालते, माणसांना क्षमा करते. तसेच दुसऱ्याला माफ करण्याचा, क्षमा करण्याचा गुण आपण पृथ्वीकडून घेतला पाहिजे. पुढचं कडवं आहे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. आता निसर्ग हा ज्ञानाचा खजिना आहे. निसर्गातील प्रत्येक घटना मानवाला जीवन उपयोगी धडे शिकवत असतात. कवी येथे उसळलेल्या समुद्राविषयी सांगतायत. समुद्राला भरती येते तेव्हा तो पिसाळल्यासारखा बेभान वाटतो. त्याच्या त्या आकाराला भेदू जाणाऱ्या लाटा म्हणजे जणू त्याची ती आयाळ आहे असे कवीला वाटते. तसं सिंहाची आयाळ आहे, तशी त्या समुद्राच्या लाटांची ती आयाळ आहे. ते रुद्र उग्र रूप मानवाला थरकाप उडविते. तसेच उग्र रूप आपण
अन्याय अत्याचाराविषयी धारण केले पाहिजे. समाजामध्ये जर काही कुठं अन्याय अत्याचार होत असतील तर त्या अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी आपण त्या दर्याकडून त्या समुद्राच्या ज्या लाटा उसळतात तसं आपण त्या समस्यांच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. स्वतःवरही अन्याय सहन करू नका, पण दुसऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्याविषयी आवाज उठवा, त्याला मदत करा. अन्यायाविरुद्ध आवाज उठविताना सिंहासारखे आक्रमक व्हा. मी तुम्हाला काय सांगितलं, सिंह जसा आक्रमक होतो तसं आपणही आपल्या समोर आलेल्या समस्या सोडवण्यासाठी आपण आक्रमक झालं पाहिजे. आणि दुसरं शेवटी सांगितलेलं आहे, भीमा नदीकडून कुठला गुण घ्यावा हे सांगताना कवी स्पष्ट करतात की नदीला आपण माता संबोधतो. नर्मदे हर हर, नर्मदा माता, गंगा माता. तर ही गंगा माता, नर्मदा माता किंवा नदी ही कुठलाही भेदभाव करत नाही. आई मतभेद करत नाही. मुलांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटते. त्याप्रमाणे लोकांच्या कल्याणासाठी नदी अविरत अविश्रांत वाहत असते. मग त्या नदीवर पाणी प्यायला सज्जन येवो, दुर्जन येवो, प्राणी येवो, मनुष्य येवो, सगळ्यांना ती पाणी देत राहते. आपल्या पाण्याने लोकांचे जीवन समृद्ध करते. प्राणी पक्ष्यांची तहान भागवते. दातृत्वाचा, परोपकाराचा गुण आपण नदीकडून घ्यावा. तसेच तुकोबांची माळ घ्यावी, म्हणजे जीवनात तुकाराम महाराजांच्या उदात्त तत्वांचा, विचारांचा स्वीकार करावा. आता तुकाराम महाराजांची माळ म्हणजे काय? तुकाराम महाराजांचे विचार, त्यांनी लिहिलेले अभंग गाथा असेल, त्यांनी मांडलेले विचार असतील, किंवा धर्माच्या विरुद्ध, आता धर्म धर्म म्हणत असताना ढोंग्याच्या विरुद्ध उभं राहिलं किंवा जे अयोग्य आहे, जे माणसाच्या विरोधात आहे, ते त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. धार्मिक पाखंड, ढोंगीपणाचा त्याग करून माणुसकीचा स्वीकार करावा. जे खरं आहे त्याचा स्वीकार करावा, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि माणसाने काय केलं पाहिजे? दगडातला देव शोधण्यापेक्षा माणसातला देव आपण शोधला पाहिजे. आडल्या नडलेल्या असहाय्य अपंगांना मदत केल्यास ईश्वर तुम्हाला नक्की भेटेल, हे लक्षात ठेवा. एका 10वीच्याच आपल्या परीक्षेमध्ये एक उतार आला होता पहा. देवदूत एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला भेटायला येतो आणि तो म्हणतो की मी जो परमेश्वराला आवडतो अशा व्यक्तीला मी भेटायला आलेलो आहे. तर तो माणूस म्हणतो की तुमची जागा चुकली, मी काही करत नाही. आमच्या शेजारी एक मोठा व्यापारी आहे, तो खूप दानधर्म करतोय, त्याच्याकडे तुम्ही जा. लोकांना वाटत असतं की वरून जे दिसतं त्याच्यावरून देवाची खूप कृपा आहे असं वाटत असतं, पण खरा परमेश्वराची सेवा करणारा तोच भक्त असतो. तो म्हणतो की तो माणूस देवाच्या नावानं खूप काही करतोय, परंतु देवाला आवडणारा तूच आहेस, म्हणून तुला मी मुद्दाम भेटायला आलेलो आहे. तर जे लोक आडले नाडलेल्या लोकांना मदत करतात, भुकेलेल्या अन्न देतात, तहानलेल्या पाणी देतात, अपंग व्यक्तींना मदत करतात, तर अशा व्यक्तींच्या ठिकाणीच खऱ्या अर्थानं परमेश्वर तुम्हाला भेटतो. म्हणजे तुकाराम महाराजांकडून ती शांततेची माळ घ्यावी, त्यांचं कसं वागलेलं आहे, त्यांनी मांडलेले विचार ते आपण घ्यावेत, असं या ठिकाणी शेवटी सांगितलं. आणि समारोप करताना कवी विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आता या ठिकाणी विंदा करंदीकरांनी मानवी जीवनाचं एक तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता काय सांगितलं त्यांनी? कवितेतून समाजाला आदर्श देणारे कवी विंदा करंदीकर सगळ्यात शेवटी सांगतात, माणसानं सुद्धा दुसऱ्यांकडून घेत असताना आपण सुद्धा देणाऱ्या व्यक्तीसारखं दातृत्वाची भावना आपल्यामध्ये कशी येईल यासाठी आपणही शेवटी प्रयत्न केला पाहिजे, असं या ठिकाणी
कवी विंदा करंदीकर सांगतात. मग या ठिकाणी थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल, हिरव्या पिवळ्या माळावरून शाल घ्यावी म्हणजे प्रेमाची ऊब द्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून शौर्य ताकद हिम्मत घ्यावी, वेडे पिसे आकार म्हणजे चाकोरीबद्ध साचेबंद जीवन सोडून मुक्त जीवन जगावं, पृथ्वी करून उदारता दुसऱ्याला माफ करण्याचा गुण घ्यावा, उसळलेल्या समुद्राकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, भीमेकडून दातृत्वाचा गुण घ्यावा आणि तुकाराम महाराजांकडून तुकोबाची माळ घ्यावी म्हणजे तुकाराम महाराजांकडचं पिसाळलेली म्हणजे पिसाळलेली आयाळ ते का पिसाळलेली आयाळ म्हणजे फुलणारी. हा म्हणजे कसं असतं, समजा तुम्ही साधा एक कुत्रा असतो बघा, तो काहीच करत नाही, नुसतं आपलं थोडंफार आलं की भू भू करत असतो. पण पिसाळलेला कुत्रा असलं की तो दिसल त्याला चावत सुटतो, वेड वाकडा इकडे तिकडे फिरतो. किंवा सिंह नुसतं जात असताना त्याची आयाळ म्हणजे त्याचे केस सगळे खाली असतात, पण जेव्हा तो पूर्ण डोकं हलवून करून रागाच्या भरामध्ये वेगानं सुटतो तेव्हा ती केस सगळे जण हलत असतात, त्याला म्हणायचं पिसाळलेली आयाळ. हा, पिसाळणे शब्द लक्षात घेतला पाहिजे. पिसाळणे म्हणजे त्याला काय म्हणता येईल, रागाच्या भरामध्ये. आणि ते काय आहे, नुसतं पिसाळलेली आयाळ म्हणजे तेवढंच नाही शब्दशः अर्थ, समाजामध्ये अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. आपण म्हणतो ना सिंहगर्जना, आपण काही पक्षाचं हेच आहे ना, आपलं सिंहाचं चित्र आहे पहा, कोणाचं आहे, सर ते तीन आहेत ते नाही, अशोक स्तंभातलं 3 नाही. आपण शिवसेनेचं पाहत असताना सिंहाचं चित्र दिसतं ना, किंवा बरोबर आहे. आता हे काय आहे, सगळ्या प्राण्यांमध्ये असा म्हणजे काय म्हणतात, बलशाली आक्रमक सगळेजण घाबरतील असा तो प्राणी आहे, त्याच्यामध्ये हिम्मत. तसं आपण जीवनामध्ये घेतलं पाहिजे. आणि संपूर्ण कवितेचा सार सांगत असताना एकच आहे, दातृत्वाचा गुण आपण आपल्या अंगी घेतला पाहिजे. ठीक आहे, अहो खूप नाही, मला एखाद्याला भुकेलेल्या व्यक्तीला चक्कर पोळी जरी देता आली तरी ते खूप दान झालं. एखादा खूप आडलेला माणूस आहे, त्याला 10-20 रुपयाची गरज आहे, 10-20 रुपयाची मदत केली तर सुद्धा ती लाख रुपयाच्या मदतीसारखी आहे. तुम्ही रामायणामधलं उदाहरण पाहिलं असेल, मोठमोठे वानर दगड घेऊन ते पूल बांधायला लागले, पण एक छोटीशी खार तिला वाटलं की आपण रामाला मदत करावी, ती पाण्यामध्ये जायची, वाळूमध्ये लोळायची आणि परत त्या पुलावर येऊन आपलं अंग झटकायची. म्हणजे कमीत कमी ते वाळूचे कण तरी त्या ह्याच्या दगडामध्ये बसतील. म्हणजे छोट्या त्या प्राण्याला सुद्धा असं वाटलं की आपण रामाच्या त्या सेतूमध्ये पूल बांधण्यासाठी आपली मदत करावी. म्हणजे एवढा सूक्ष्म विचार जरी केला आपण तरी खूप मोठं काम केल्यासारखं आहे. तर या ठिकाणी माझ्या पद्धतीनं या कवितेचा अर्थ त्या पुस्तकाच्या आधारे सांगितला. कोणाला काही समजलं नसेल तर विचारू शकता. लक्षात आलं? हो सर. हा, तर बोला सारडा. थोडा आवाज मोठा, समजलं. थोडा आवाज, सांडाचा आवाज खूप लहान आहे. समजले है ना? मागे शिकवत असताना आणि ह्याच्यामध्ये काही फरक असेल तर पहा. आता मी ते पुस्तक मागवून घेतलं, 300 रुपये त्याची प्राइस आहे. ऑनलाईन मागवून घेतलेलं आहे, हिरकणी प्रकाशनानं आहे. जर आपल्याला एक 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 कविता अभ्यासल्यानंतरचा अर्थ पाहिजे असेल तर आपल्याला ते मी पाठवत जाईल.
किंवा कुणाला वाटलं ठीक आहे सर आम्ही काही 200-300 रुपये गेले तर गेले, आमचं आम्ही मागवू शकतो, तर आपल्याला घरपोच ते तुम्हाला मागवता येईल. एक आहे की परत अजून पुढच्या वर्षीपासून नवीन कदाचित अभ्यासक्रम बदलला तर बदलू शकेल, परंतु तुमच्या वर्गाला आणि 9वीच्या वर्गांसाठी तरी हेच पुस्तक आहे. म्हणून आपण जर मिळालं पुस्तक तर आपण ते घेऊ शकता. चला, कोणाला काही अडचण आणखी? मग आजच्या होमवर्क मध्ये काय करा, हा होमवर्क मध्ये या कवितेचे प्रश्न उत्तर 2च आहेत. कवी घेणाऱ्यास काय काय घेण्यास सुचवतो, देणाऱ्याचे आता किंवा काय करा तुम्ही सगळ्यात छान, प्रत्येक कडव्यावर आधारित 1 2 3 4 विश्लेषण करून लिहा, म्हणजे पूर्ण कवितेचा भावार्थ होऊन जाईल. कोणताही प्रश्न विचारला तर सांगता येईल. चालेल सर 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 इथं आपण असं लिहायचं का, म्हणजे कवी म्हणतात की हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी असे का, म्हणजे असं पण लिहू शकतात ना. कवी म्हणतात की हिरव्या पिवळ्या माळावरून ते प्रेमाचे ऊब घ्यावे आणि ते निसर्गाचे सौंदर्य घ्यावे असे पण लिहू शकतात. आता बघा, एकच 2-3 मिनिट राहिले, 5 मिनिट राहिले. मी एक कवितेचं एका ओळीचं सांगतो, मी तुम्हाला त्या पद्धतीने पुढे लिहिता येतं. आता काय सांगितलेलं आहे, घेता ही कविता मराठीतील काय म्हणता येईल एक प्रसिद्ध कवी असणारी विंदा करंदीकर घेता या कवितेमध्ये सांगत असताना म्हणतात की देणारा निर्मळ वृत्तीने दान देत असतो आणि घेता घेता देणाऱ्याचे दाता व्हावे, दातृत्वाचा गुण स्वीकारावा, हे उदात्त तत्व त्यांनी सांगितलेलं आहे. मग पहिल्या ओळीमधून काय सांगता येईल, दातृत्वाचा गुण घ्यावा आपण हे सांगितले, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आता मग दुसरं, आता हिरवं पिवळं रान म्हणजे काय, हे निसर्गातला एक भाग आहे. म्हणून निसर्ग हा मोठा दाता आहे, तो आपल्याला निस्वार्थीपणे बरेच काही देत असतो, जीवन उपयोगी धडे शिकवत असतो व हाच दातृत्वाचा गुण चांगल्या शिकवणी आपण अंगीकारावेत, त्यांचा स्वीकार करावा, असा संदेश विंदा करंदीकर आपल्याला देत असतात. मग हिरव्या पिवळ्या माळाकडून सांगत असताना सांगितलेलं आहे, माळ रानावर गालिच्या सारखी वाटणारी शाल हिरव्या रंगाची मऊ मुलायम पसरलेली आहे असं वाटते. हिरवा रंग हे समृद्धी, शांतता, संपन्नतेचे प्रतीक आहे. हिरवळवर पिवळी पडलेली गवताची पाती किंवा गवतावर डुलणारी पिवळसर गवत फुले आहेत आणि पिवळा रंग हे तेजाचं, प्रसन्नतेचे प्रतीक आहे. शीतल भासणाऱ्या हिरव्या पिवळ्या माळाकडे बघून आपण क्रोध न करता शांत राहावे, त्यामुळे बऱ्याच समस्यांचे निराकरण होते. हे शिकावे. शालीमुळे शरीराला ऊब मिळतो, सुख समाधान लाभते, तशीच प्रेमाची ऊब, सुख समाधान आपण इतरांना द्यावी, हे आपण या 2 ओळीमधून लक्षात घ्यावं. आणि जे दुसरी ओळ आहे, सह्याद्रीकडून छातीसाठी ढाल घ्यावी, म्हणजे निसर्ग हा एक मोठा गुरु आहे, निसर्गाकडून त्याच्या घटकांकडून आपण काहीतरी शिकले पाहिजे असे कवी सांगतात. सह्याद्रीच्या मजबूत अभेद्य कड्याकडून शूरता, शौर्य, पराक्रम अशा प्रकारचे गुण आपण घ्यावे. कितीही वादळ वारे आले तरी सह्याद्रीचे कडे कणखरपणे, निर्भयपणे उभे असतात, तोंड देतात. तसेच आपणही आयुष्यात आलेल्या संकटांना, अडीअडचणींना न घाबरता, न डगमगता धैर्यानं तोंड द्यावे. कठीण परिस्थितीला न घाबरता त्यातून मार्ग काढावा. शूरवीरांची परंपरा लाभलेल्या आम्हा मृत्यूला आव्हान देण्याची ताकद हवी, असं शेवटी या ठिकाणी सांगतात. आणखी सर
ते प्रेमाचे ऊब तसे पण लिहू शकतात म्हणजे स्टार्टिंग. हो ना, प्रेमाची उभच ना. शाल हे प्रेमाच्या उभेचं लक्षण आहे. गरम वाटतं. प्रेमाची उब म्हणजे आपल्या ज्याच्यावर आपण अंगावर शाल घालतो हा त्याला गरम वाटतं. तसं आपण ज्यांना गरज आहे त्या व्यक्तींना आपण द्यायला आपण शिकलं पाहिजे. आदित्य भुतडा, हो आदित्य, सर. तर ते आपल्याला कवितेचा प्रश्न मिटला पहा. एखाद्या प्रकाशनानं पुस्तक काढलेलं आहे संपूर्ण, सर्वच मुलांनी. आता ठीक आहे, बघू आपण. आता कसं आहे, झेरॉक्स काढलं तर ते गुन्हा ठरेल, पण आपण आपल्या पद्धतीनं जर आपल्याकडं हे असेल, नवीन मागवायचं असेल तर नवीन मागवू शकता. ठीक आहे. हो सर. हा, अमेझॉन वर तुम्ही टाकून पहा, ICSE मराठी काव्यांगण. एक 3-4 दिवसामध्ये मला घरी आलं पुस्तक. ते कमीत कमी आपण जर चांगल्या पद्धतीनं थोडं आपण शिकवलं, ते 101% बरोबरच शिकवलं, पण आणखी एखाद्या लेखकाचे काही वेगळे विचार, वेगळे उदाहरणं देऊन चांगलं लिहिता आलं तर ते सोपं जातं. एक लेखी असलं की आपल्याला थोडं त्याच्यावर विश्वास बसतो, की देशपांडे सरांनी शिकवण्यापेक्षा आणखी दुसरे एका सरांनी शिकवलं की मग अजून जास्त विश्वास बसतो. मग ते पण दोन्ही घेऊन चालत राहायचं आपण पुढे. आणि मग जर कवितेची चांगली तयारी झाली तर 30 मार्काचे प्रश्न आपण याच्यावर सोडवू शकता. चला, धन्यवाद. तास संपेल, 1 मिनिट राहिलाय. आजचा होमवर्क काय करा, संपूर्ण कवितेचा भावार्थ लिहून काढा, म्हणजे तुम्हाला आपोआप